हा सामना नक्कीच तगडा होणार यात काही शंका नाहीये. चला सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये यायचे. 3 षटकांचा सामना असेल. विलास आणि आकाश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. दोन्ही संघाने दिमागदार विजय पहिल्या फेरीमध्ये प्राप्त केलाय. मग मित्र मैल कुडशेत संघासमोर खूप मोठं तगडं आव्हान टीम खंडीचा पाडा संघाचा आहे. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना असेल जय हनुमान वाफे वर्सेस शिवान स्पोर्ट्स बामणे. आणि बाय मिळालं होतं विजेता संघ अर्थात टीम सावरोली संघ थेट जाऊन पोहोचलाय तिसऱ्या फेरीमध्ये. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नगरसेवक चषक 2026 आणि या स्पर्धेचं औचित्य साधून जे मान्यवर पाहुणे या स्पर्धेसाठी भेट देत आहेत आपल्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला ऑफिशियल्स देखील त्या ठिकाणी सज्ज झालेत. नवीन चेंडू चेक केला जातोय. विलास आकाश हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आणि ॲज युजल दीपक भगत पहिलं षटक त्या ठिकाणी हाताळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. दीपक येईल, आकाश येईल, अक्षय येईल, अजय येईल. 4 गोलंदाज ठरलेले आहेत. पहिला चेंडू जर्सी नंबर 19 दीपक भगत गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला विलास. टीम कुडशेत संघाचा विचार केला तर सातत्यानं त्या विभागामध्ये चांगली कामगिरी करते. मग तर खाडीचं मैदान आहे आणि या मैदानावर चांगला खेळ करावा लागेल. लेट्स प्ले. पहिला चेंडू पहिला चेंडू बॅटच्या अगदी जवळ निघून गेलाय. त्या ठिकाणी डॉट बॉल आलाय. माहिती आहे दीपकला कारण या मैदानावर सातत्याने सराव होतो. चेंडू कुठे पडल्यावर कुठे जाईल आणि याचा अंदाज देखील दीपकला आहे. पहिला चेंडू खेळून काढलाय विलासनं. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची धाव नाही, संपर्क नाहीये. 18 चेंडू आहेत, फक्त 17 शिल्लक राहिलेत. यावेळी चांगला फटका सजवलाय मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिला धक्का विलास बॅक टू द पवेलियन. फटका चांगला होता. एलिव्हेशन होतं. डिस्टन्स नाहीये आणि डिस्टन्स नसेल तर चेंडू सीमापार कसा जाईल. क्षेत्ररक्षक मिड विकेटला उभा आहे आणि पहिल्या विकेटचं पतन त्या ठिकाणी टीम कुडशेत संघाला आपल्याला पाहायला मिळालं. नेक्स्ट बॅटर प्रदीप मैदानाच्या आतमध्ये येतोय. चांगली धावसंख्या उभी करायला लागेल. 30+, 35+ पर्यंत जावं लागेल आणि तर एक चांगला कॉन्टेस्ट या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. एका बाजूला कुडशेत तर दुसरीकडून टीम खंडीचा पाडा असा संघर्ष पाहायला मिळेल. दीपक भगत वन्स अगेन न्यू बॅटर प्रदीप. इथे जोरदार अपील. फिंगर गोज अप आणि त्या ठिकाणी सांगितलं यस OUT आउट. दुसरा धक्का टीम कुडशेत संघाला. प्रदीपही माघारी जातोय. त्या ठिकाणी डगआउटच्या दिशेला विलासच्या पाठोपाठ प्रदीपही जाईल आणि ऑन हाय ट्रेक त्या ठिकाणी दीपक भगत. मित्रांनो सकाळच्या सत्रापासून 3 ते 4 गोलंदाज हॅट्रिक चान्सवर असताना हॅट्रिकची संधी मात्र कोणी साधली नाहीये. पाहूया दीपक भगतसाठी ती संधी पुन्हा एकदा चालून आली आहे. रवींद्र येत आहेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रवी अर्थात सूर्याचंच नाव आणि एक रवी आकाशात आहेच. प्रकाश देतोय मात्र हा रवीला टीम कुडशेत संघाला सावरावं लागेल कारण बॅक टू बॅक 2 हादरे बसलेत. पहिल्या 3 चेंडूंवर एकही धाव आली नाही. या उलट 2 गडी बाद झालेत टीम कुडशेत संघाचे. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे. पुढचा चेंडू असेल दीपक भगत टू न्यू बॅटर रवींद्र. यावेळी चेंडू अतिशय जवळ निघून गेलाय. पडल्यानंतर पेस आणि टर्न पाहायला मिळाला. विकेटच्या मागे जबरदस्त कलेक्शन पाहायला मिळालं. त्या ठिकाणी विकेट किपर दीपक भगत पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर आलाय. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाईल. कट केली हलकी कट. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते मात्र पोहोचू शकले नाहीत. एक सिंगल दरम्यान पूर्ण केली आहे. धावांचा श्री गणेशा होत असताना धाव फलकावर लागली. पहिली धाव. 2 गडी बाद 1 धाव धाव फलकावर. अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 1 दीपक. यावेळी चांगला फटका सजवला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये अक्षय.
चेंडूला उचललाय, फेकी करेल आणि मला वाटतं त्या ठिकाणी सिंगल आणि 2 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. षटक क्रमांक 1 समाप्त. अजय गोलंदाजी मार्कवर इथं पाहायला मिळेल. थोडीशी गोलंदाजी मधला क्रम बदललाय. मागच्या सामन्यात आकाशनं दुसरं षटक हाताळलं होतं, यावेळी अजय येताना दिसतोय. टीम खांडीचा पाडा या संघानं एका नावानं पूर्ण तालुक्यामध्ये दहशत निर्माण केली होती. वक्रतुंड स्पोर्ट्स खांडीचा पाडा. मात्र टीम तीच आहे, नाव बदललंय, अन्वी स्पोर्ट्स खांडीचा पाडा. पहिला चेंडू असेल, षटक क्रमांक 2 ला झाली सुरुवात. त्या ठिकाणी अजय आले आणि सामना करेल समोर आकाश. जाऊया सामन्याच्या दिशेनं. 3 षटकांचा सामना आहे. 6 चेंडू निघून गेलेत, फक्त 2 आल्यात आणि अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत. हो, यावेळी ऑन द राईज केलाय, कव्हर ड्राईव्ह, कव्हरच्या दिशेला चेंडू चाललाय वेगानं. क्षेत्ररक्षक येथील चेंडूला थांबवलंय. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या दोन्ही बॅटर्सने. या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचतंय 4 या अंकावर. 4 लॉस ऑफ 2. चांगली कामगिरी म्हणावी लागेल टीम खांडीचा पाडा. मैदान कोणते असू द्यात, एरिया कोणता असू द्यात, आम्ही आमचं नॅशनल गेम खेळतो. यावेळी मिड विकेटला गॅपमध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक येतील चेंडूवर त्या ठिकाणी आले, थांबवल्या चेंडूला. मात्र 2 धावा काय थांबल्या नाहीत. दीपक नाराज आहे यष्ट्यांच्या मागे. हा चेंडू त्या ठिकाणी यायला पाहिजे होता. या पुढचा सामना असेल जय हनुमान वाफे वर्सेस शिवान स्पोर्ट्स बामणे. नेक्स्ट बॉल. झाली चूक झाली की काय, पण सांगतीलच. चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेला, एक घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि झालंय काय, घडलंय काय, मिसफिल्ड. 4 रन्स, 4 धावा, नो प्लस 4. मी म्हटलं पंजा उघडलाय, थोडी चूक झाली होती, अंदाज आला होता. अजयचा हा चेंडू थोडासा वेस्ट हाय चालला होता आणि त्या ठिकाणी नो घोषित केलाय. 5 धावा आल्यात आणि या चेंडूवर फ्री हिट असेल. स्ट्रायकर एंडला बॅटर आकाश चौकार आलाय. या चेंडूवर धावा 11, 11. थोडी काळजी घ्या मित्रांनो, बॅरिगेट्स आहेत, बॅरिगेट्सवर धडका, चेंडू गेला चालेल, आपलं आरोग्य सांभाळा. हो, यावेळी खोदून काढला आहे. ओ माय गुडनेस, स्क्रीनवर रिप्ले पाहत असताना पाहिलं. थोडी काळजी घ्या मित्रांनो, कारण बॅरिगेट्स आहेत लोखंडी, त्या ठिकाणी गेट्स बनवलेत. एक वेळ एक चौकार गेला चालेल, मात्र आपण त्या ठिकाणी स्वतःला संरक्षित करा, कारण असं म्हणतात सर सलामत तो पगडी 50. एक बॉल. यावेळी आडव्या बॅटनं खेळलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, डीप मध्ये उभा आहे, चेंडूला थांबवतोय, फेकी करतोय. यावेळी मात्र एकच मिळेल, कारण थ्रो चांगला होता, कलेक्शनही चांगलं होतं. षटक क्रमांक 2 जे काही सुरू आहे, या षटकामध्ये मात्र चांगल्या धावा येताना दिसत आहेत. कारण पहिल्या षटकात केवळ 2 आल्या होत्या, मात्र या 2च होत्या आणि हे षटक मात्र थोडं महागडं ठरतंय. 11 धावा आतापर्यंत आल्यात. या षटकात 4 चेंडूंचा खेळ झालाय, एक चौकार आणि एक नो देखील पाहायला मिळाला. यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, खोदून काढला जातो प्रत्येक चेंडूला. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 12 आल्यात या षटकात, 14 झाल्यात. 2 चेंडू अजूनही या षटकातला 1 चेंडू शिल्लक आहे, 2 गडी गमावलेत. टीम त्या ठिकाणी कुडशेत संघानं चांगली कामगिरी सातत्याने करण्याचं एक या फॉर्मॅटचा रूल आहे. कारण हा फॉर्मॅट आहे नॉकआउट फॉर्मॅट आहे, अभी नाही तो कभी नाही. हारलात तर आव्हान संपुष्टात, जिंकलात तर आव्हान कंटिन्यू. विकेटचं पतन, अंतिम चेंडूवर धावबाद. त्या ठिकाणी बॅटर रवींद्र बॅक टू द पवेलियन. हा शॉर्ट रन, रनच नाहीये या चेंडूवर, रन्स घेतली जाणार नाही. आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. तर मी म्हणतो ही धाव व्हायला पाहिजे होती, एक धाव महत्वाची ठरणार आहे.
कारण आम्ही म्हणतोय ना, आनंदाचा एक क्षण, अन्नाचा एक कण आणि क्रिकेटमधला एक रन अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तो रन कुठेतरी वाया घालवल्याचा प्रकार झालाय. आकाश येतोय गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळण्यासाठी. आणि देवेंद्र न्यू बॅटर, रवींद्र नंतर देवेंद्र. चांगली गोलंदाजी होतीये, फलंदाजी चांगली करावी लागेल. तिसरा गडी गमावलाय टीम कुडशेत संघानं. षटक क्रमांक 3 ला झाली सुरुवात. बोट फिरवली आकाशनं, काय स्विंग पाहायला मिळाला. चेंडू निघून गेलाय विकेटच्या मागे. प्रवीण, प्रदीप आहे एस्टनच्या मागे. हो, स्लॉट मध्ये आलाय, मात्र एलिव्हेशन आहे. डिस्टन्स आहे का? डिस्टन्स नाहीये. दीपक भगत त्या ठिकाणी उभा आहे, चेंडूला जाऊ देणार नाहीये. विकेटचं पतन. आणखी गडी बाद. 4 विकेट्स गमावल्या टीम कुडशेत संघानं. मी तर म्हणतो प्रत्येक चेंडू तुम्हाला 6-4 देऊ शकत नाही, मात्र एक सिंगल नक्की देऊ शकतो. एक चेंडूला गॅप मध्ये ढकलायचंय आणि एक धाव घ्यायची आहे, मात्र तो प्रयत्न इथे पाहायला मिळत नाहीये. बॅटर प्रदीप येतोय, न्यू बॅटर. आता एस्टनच्या मागेही प्रदीप आणि एस्टनच्या पुढेही प्रदीप दिसेल. टीम खांडीचा पाडा, दर्जेदार गोलंदाजी आहे. मी तर म्हणतो या शहापूर तालुक्यामध्ये बऱ्याचदा या खांडीचा पाडा टीमला जर चॅलेंज असेल तर ते फक्त अवकलवाडी संघाचं असतं. कारण या दोन टीम्स असे आहेत या आदिवासी लॉट मधल्या, सामन्याचा रंग कधी बदलू शकतात, तगडा खेळ करू शकतात. आता बाकी टीम्स फक्त प्रतिकार करत असताना सातत्यानं पराजित होत असतात. आम्ही खूप साऱ्या वेळा पाहिलंय या टीमच्या समोर खेळताना. हो, एच एच झेलची संधी आहे आणि पूर्ण. हो माय गुडनेस, काय झाले पाहूया. तिथे झेल ड्रॉप झालाय. प्रदीप, मला वाटतं तुझा झेल नव्हताच तो त्या ठिकाणी. बॅटर तिथे पोहोचला, त्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला होता, मात्र प्रदीप अंतिम क्षणाला जो काही धक्का लागलाय त्याच्यानं झेल सुटला. एक धाव या चेंडूवर. यावेळी मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल आली आहे. सिंगल काम चाललं जातंय. धावफलकावर 17. ये 17 किसके लिए हो जाएगा खतरा. अंतिम चेंडू असेल या इनिंग्स मधला. हो, निघून गेलाय. डॉट बॉल. आणि डॉट बॉलनं हे षटक समाप्त झाले. या षटकात आल्या फक्त 3. पहिल्या षटकात 2, 3, 5, 12, 5, 17, 18चं लक्ष. रन बॉल लक्ष दिले. 18 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. टीम खांडीचा पाडा संघाला हा सामना विजय होण्यासाठी. चला नाणेफेकीसाठी जय हनुमान वाफे. विपक्षात शिवांश स्पोर्ट्स बामणे. चला दोन्ही टीमचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचे. चला त्या ठिकाणी जोडले गेलेत आमचे साथी समालोचक नयन शिर्के सर. चला दोन्ही संघांचे संघनायक. टीम वाफे, टीम बामणे. आपल्याला वेळ कमी आहे, त्यात तुम्ही आणखी षटकांची गती कमी करून घेऊ नका. 3 षटकांचा हा सामना आहे. नाही चला बामणी टीमचा कॅप्टन आणि शिवान स्पोर्ट्स वापी टीमचा कॅप्टन, आपण दोन्ही कॅप्टन उपस्थित व्हा. आपण सेकंड राऊंड मधील पुढील मॅचचा टॉस करतोय. नयन सर, नयन सर, काही नाही का? टॉस करतोय आपण मान्यवरांच्या शुभ असते. एका बाजूला बामणी टीम, एका बाजूला वापी टीम. एक महत्वपूर्ण मॅचचा केला जातोय टॉस. वापी टीम कॉल करतोय. हेड्स असा कॉल केलाय. टेल्स आलाय. यस, बामणी टीमने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर निर्णय कोणता असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण घेण्यामागचं कारण काय आहे?
आम्ही चेस करू शकतो. समोरच्या टीमला 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 3 ओव्हरची मॅच आहे. तुम्ही समोरच्या टीमला 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न आहे. वापी टीम तुमच्याकडे येतोय. समोरील टीम बामणे टीम असं म्हणणं आहे की 30 पर्यंत ते तुम्हाला रोखतील 3 ओव्हरमध्ये. 3 ओव्हरची मॅच 18 बॉल आहेत. 18 बॉलमध्ये किती किती धावा बनवण्याचा प्रयत्न बामणे टीमच्या विरुद्ध तुमचा असेल? 40-45. 40 ते 45 धावा बनवण्याचा प्रयत्न वापी टीमचा असेल. नगरसेवक चषक 2026 आयोजनाविषयी काय बोलाल? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि नियम पण चांगले आहेत. नक्कीच दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देतोय. पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. वापे विरुद्ध बामणे. बामणे टीमने टॉस जिंकला आणि घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले वापे टीमला. ओव्हर टू सोमनाथ हेमंत सोनावणे सर. धन्यवाद. थँक्यू. सामना विद्यमान सुरू. एका बाजूला कांडीचा पाडा, दुसरीकडे कुडशेत. प्रथम फलंदाजी पाहिली कुडशेत संघाची. 17 धावा धावपलकावर लावल्या. 18 धावांचं लक्ष दिलंय. खांडीचा पाडा टीम दीपक भगत आणि सोबतीला प्रदीप. गोलंदाजी मार्कवर प्रदीप हे आणि प्रदीप गोलंदाज आहे आणि बॅटर देखील आहे. पहिला चेंडू दीपक भगत साठी. 3-1. लेट्स प्ले शो द गुड गेम. पहिला चेंडू हवेत, मात्र गोलंदाज चेंडू खाली. पहिल्या चेंडूवर दिलाय हादरा. दीपक भगत यावेळी काही करू शकला नाहीये. जावं लागेल डगआउटच्या दिशेला. धक्का क्रमांक 1. प्रदीप वेहळे गोलंदाज, सॉरी प्रदीप पारधी आणि नॉन स्ट्रायकर इनला देखील प्रदीप आहे, पण तो प्रदीप वेहळे आहे. टीम कांडीचा पाडा संघाचा. नवीन बॅटर आकाश येतोय की काय? आकाश चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर जरा विकेटचं पतन तर झालंय. प्रदीप त्या ठिकाणी पारधी. पीपी आकाश भगत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सामन्यामध्ये 18 धावांची गरज आहे, मात्र पहिल्या चेंडूवर दिला धक्का. जर आपण पहिलं इनिंग पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये देखील काहीसं चित्र पाहायला मिळालं होतं. नेक्स्ट बॉल. आकाश भगत. पहिला चेंडू मिड विकेटला चाललाय. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सिंगल आली आहे पहिल्या चेंडूवर. आकाश ऑफ द मार्क झालाय. 1 धाव. धावांची गरज आहे, 17ची गरज. चेंडू शिल्लक असतील इथून 16. जवळ रन बॉलचं लक्ष दिलंय टीम कुडशेत संघानं. किती वेळ लागेल हे चेज होण्यासाठी, किती चेंडू घेतले जातील. चेंडू थांबणार नाही. 1 बाउन्स चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा सामना जास्त वेळ थांबणार नाहीये, कारण ज्या पद्धतीने कांडीचा पाडा संघ ते बॅटिंग करतोय, त्यांचा जो काय रेप्युटेशन आहे त्या रेप्युटेशन नुसार फटकेबाजी होईल. पहिल्या चेंडूवर दीपक थोडा मिस हिट झालाय. दीपक समजू शकला नाही त्या चेंडूला. बाद झालाय मात्र आकाश आणि प्रदीप मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने फटकेबाजी. दुरून खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. पंच सांगतात इट्स अ वाईड. नक्कीच त्या ठिकाणी सुमित देशमुख सर सांगतायत इट्स अ वाईड. नेक्स्ट बॉल. हो, यावेळी दुरून खेळण्याचा प्रयत्न झालाय. सेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू उचलतील, फेकी करतील. एक सिंगल आली आहे. धावा येताना दिसत आहेत. धावफलकावर 7 धावा. 11 धावांची गरज. 7 तर चांगली मिळाली आहे त्या ठिकाणी बॅटर्सला. 7 मिळायला हवी गोलंदाजाला. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर जर आपण पाहिले तर सिंगल 4 वाईड 1. ओहो, इनसाइड आउट. चेंडू थांबणार नाहीये. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. षटकार. जर विचार केला तर आकाश भगतची ही ताकद आहे. इनसाइड आउट. चेंडू निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. षटकार. धावफलकावर खूप मोठी रेलचेल. 13 धावा आणि फक्त 5ची गरज इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी. येईल का फटका? विनिंग शॉट येईल का? आकाश रेडी आहे. हो, यावेळी अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील चेंडूला. एक सिंगल आली आहे. धावफलकावर
14 4ची गरज. षटक क्रमांक 1 समाप्त. पहिल्या षटकांती 14 मित्रमेल खूप साऱ्या धावा आल्यात. मंडाटरी पॉवर प्ले होता, मात्र पॉवर प्ले पेक्षाही आकाशनं पॉवरफुल षटकार ठोकला आणि या षटकाचं विश्लेषण कुठेतरी बिघडवलंय. 12 चेंडू आणि विजयाचं लक्ष असेल फक्त 4. आम्ही आतापर्यंत प्रत्येक चेंडूवर 3 धावांची गरज असं बोलत राहिलो. आता प्रति 3 चेंडूवर 1 धावेची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर प्रदीप प्रदीप गावंडा. प्रदीप गावंडा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडला त्या ठिकाणी ए फॉर आकाश आणि त्या ठिकाणी एक सिंगल अगदी आरामात पूर्ण करत असताना दोन्ही बॅटर्स 3 धावांची इथून पुढे गरज. प्रदीप वेहळे स्ट्रायकर एंडला बॅटर. प्रदीप प्रदीप कॉम्बिनेशन खूप पाहायला मिळालं. नेक्स्ट बॉल. हो यावेळी मैदानावर ठेवण्याचा प्रयत्न झाला. प्रदीप एक सिंगल घेईल. ते मला वाटतं आकाशच्या बॅटमधून विनिंग शॉट येईल अशी काहीशी शक्यता आहे. 2 धावांची गरज आहे. धावफलकावर 16. नेक्स्ट बॉल. हो येस, इट्स अ विनिंग स्ट्रोक. सिक्सर. आकाश भगत च्या बॅट मधून हा दुसरा षटकार. पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकार, 5 षटकार आतापर्यंत ठोकलेत आकाश भगतनं आणि टीम आतापर्यंत अजय कोटशेत संघाचं आव्हान संपुष्टात आलंय. चला पुढील सामना. एका बाजूनं टीम बामणे तर दुसरीकडे टीम वाफे. पहिला सामना जिंकलाय. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना खांडीचा पाडा टीम पुढच्या फेरीत दाखल झाली आहे. कदाचित नशीबवान राहिलेच तर क्वालिफायरला देखील जातील जर चिठ्ठ्या ओढल्यानंतर, कारण सांगता येत नाही. कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. लक फॅक्टर महत्वाचे. चला टीम बामणे वाफे